गुड मॉर्निंग. आजचा बेत आहे छोले भटुरे. रात्री दीदी म्हणाली आपण दिल्लीला फिरायला गेलो की तिथले छोले भटुरे नक्की ट्राय करू. म्हणलं अगं जेव्हा जायचे तेव्हा जाऊ, पण आता तरी उद्या मी बनवते तुझ्यासाठी. मग रात्री छोले भिजत घातले. त्यानंतर सकाळी 3 वाटी मैदा, अर्धा वाटी रवा, मीठ, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा पिठी साखर आणि 1 वाटी दही घालून हे सर्व मिक्स करून घेतले. त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून पीठ छान मळून घेतले. या पिठाला कमीत कमी 2 तास तरी भिजत ठेवावे लागते, तरच भटुरे छान होतात. त्यानंतर थोडे तेल लावून आणखी पीठ मळून 2 तास ओल्या कापडाने झाकून ठेवले. तोपर्यंत कुकरमध्ये रात्री भिजवलेले छोले, तेजपत्ता, दालचिनी, मोठी वेलची, हिरवी वेलची, हळद, पाणी आणि मीठ घालून कुकरला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. कुकर होईपर्यंत लसूण, अद्रक, मिरची याची पेस्ट करून घ्यायची. हे बघा, छोले एकदम छान शिजले होते. नंतर तेलात जिरे, हिरवी मिरची आणि कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये आपण हिरवी मिरची, अद्रक, लसूण केलेली पेस्ट टाकून थोडे परतून घ्यायचे आणि मग 2 टोमॅटोची बनवलेली प्युरी मी इथे घातलेली आहे. त्यानंतर पाव चमचा सोडा घालायचा. सोडा घालणे एकदम ऑप्शनल आहे, पण सोडा घातला की हॉटेलसारखी भाजी होते. त्याच्यानंतर छोले मसाला, लाल तिखट घालून छान परतून घ्यायचे. तेल सुटले की नंतर शिजवलेले छोले घालून मिक्स करून घ्यायचे. वरून थोडेसे पाणी घालून मिक्स करायचे आणि हे 10 ते 15 मिनिटे छान वाफवून घ्यायचे. तोपर्यंत पीठ फुगलेले होते. एक गोळी घेऊन त्यावर थोडे तेल लावून मी ते पसरून घेतले आणि नंतर लाटण्याने हलके लाटून घेतले. तोपर्यंत कढईत तेल गरम करायला ठेवलेले. नंतर हे तेलात सोडून हा भटुरा छान दोन्ही साईडने भाजून घेतला. मी फर्स्ट टाईम भटुरा बनवलेला घरी, पण एकदम छान झालेला. एकदम मऊ आणि लुसलुशीत झाला होता. तर तयार आहे आपले छोले भटुरे. मस्त लिंबू पिळायचे आणि भटुरेसोबत छोले खायचे. रेसिपी आवडली असल्यास नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा. कुक विथ प्रियांका. थँक्यू.